तर नमस्कार मित्रांनो, मी बालाजी मस्के तुमचं स्वागत करतो माझ्या स्पेशल रिपोर्ट या यूट्यूब चॅनलवर। आज आपण लातूर वरून अगदी 20 किलोमीटरच्या अंतरावर असणाऱ्या एका पर्यटन स्थळाला भेट देणार आहोत आणि ते पर्यटन स्थळ एक देवस्थान आहे। तर चला पाहूयात ते पर्यटन स्थळ कोणतं आहे। तर आपण आलेलो आहोत बालाजी मंदिर परिसरामध्ये। तर हे जे बालाजी मंदिर आहे ते लातूरहून अवघ्या 30 मिनिटाच्या अंतरावर आहे। तर चला आपण आता बालाजी मंदिरामध्ये प्रवेश करूयात। तर इथे चप्पल सोडण्यासाठी स्टँड आहेत आणि आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत। तर मंदिरामध्ये आपण प्रवेश केलेला आहे। तर हे आहे बालाजी मंदिर, जे लातूर पासून अवघ्या 20 किलोमीटरच्या आणि 30 मिनिटाच्या अंतरावर आहे। तर लातूरवरून अगदी कमी अंतरावर असलेले हे बालाजी मंदिर परिसर आहे आणि तुम्ही इथे सुट्टीच्या दिवशी आपल्या परिवाराला घेऊन येऊ शकता। अगदी प्रसन्न वातावरण आहे, लहान मुलांना खेळण्याची व्यवस्था पण इथे आहे। इथे तुम्हाला एक बोर्ड लावलेला आहे, ते वाचून दाखवतो। जिस घर में नारी का सम्मान होता है उसी घर में लक्ष्मी का वास होता है। हे वाक्य मला एकदम असं चांगलं वाटलं। मेन जे बालाजी मंदिर आहे त्या मंदिराच्या आजूबाजूला एक दुसरे छोटे छोटे मंदिर आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की ते सिद्धी विनायक गणेश मंदिर आहे आणि थोडं पुढे गेल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे। असे आणि हे दोन मंदिरं आणि पलीकडल्या साईडला दोन मंदिरं, असे छोटे छोटे मंदिरं पण इथे बालाजी मंदिराच्या परिसरामध्ये आहेत। मी इथे पाहू शकता हे एक कुंड आहे आणि असं म्हटलं जातं की इथून जर तुम्ही 1 रुपयाचा बंदा सोडला आणि तो जर बरोबर त्या कुंडामध्ये पडला तर तुम्ही जे मागणार आहेत ते तुमची पूर्ण होते असं म्हटलं जातं। दर्शन घेतल्यानंतर तुम्ही प्रसादासाठी इथे प्रसादालयामध्ये येऊ शकता। इथे जे सोयीच्छेने काही अन्नदाते आहेत ते अन्नदाते प्रसादाची व्यवस्था करतात।
मंदिराच्या उजव्या साईडला आपण 2 मंदिरं छोटे छोटे बघितले होते, ते एक गणेश मंदिर आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर, आणि हे तिसरं मंदिर तुम्ही बघू शकता चंद्रमौलेश्वर महादेवाचं मंदिर आहे. आणि चौथं मंदिर जे आहे ते इथं समोर केशवानंद महाराजांचं मंदिर आहे. असे छोटे छोटे 4 मंदिर इथे बालाजी मंदिराच्या परिसरामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. जे फोटो लवर आहेत त्यांच्यासाठी फोटो काढण्यासाठी हा सुंदर पॉइंट तुम्ही बघू शकता. इथे खूप सुंदर फोटो काढता येतात. आणि दुसरी गोष्ट मला या ठिकाणची सगळ्यात जास्त आवडलेली म्हणजे इथे खूप चांगल्या चांगल्या पद्धतीची झाडं लावलेली आहेत आणि त्या झाडावर प्रत्येक झाडावर एक संदेश दिलेला आहे. तुम्ही इथे संदेश बघू शकता की मला घाला पाणी भरपूर देईल पाऊस पाणी, असे अनेक झाडं लावलेली आहेत आणि त्या प्रत्येक झाडावर एक संदेश लिहिलेला आहे. तुम्हाला दुसऱ्या एका झाडावरचा संदेश दाखवतो. इथे बघू शकता तुम्ही दुसऱ्या झाडावरचा जे संदेश आहे, मुझे लगाओ जीवन बचाओ. तर खऱ्या अर्थानं झाडं लावणं खूप गरजेचं आहे, कारण झाडं आहेत तर आपण आहात. कारण झाडामुळं ऑक्सिजन मिळतो, झाडांमुळेच पाऊस पडतो. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर ते झाडं आहे आणि ते झाडं लावली पाहिजे आणि ती जगवली पाहिजे. नारळाचं झाड आहे आणि त्या नारळाच्या झाडावरचा जे संदेश तुम्ही बघाल तर हर रोग को तोडना है मुझसे नाता जोडना है. कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात चांगलं जर काय असेल तर माणसाच्या आरोग्यासाठी नारळ पाणी आहे आणि ते नारळाचं झाड आपल्याला निरोगी ठेवतं. त्यामुळे हा एक संदेश आहे. अलीकडच्या काळामध्ये खूप वृक्षतोड झालेली आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही हा पाठीमागलचा जर उन्हाळा बघितला तर एक 50 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान गेलं होतं. आणि त्याचं कारण आहे की हे फक्त वृक्षतोड. इथे हा एक मॅसेज लावलेला आहे, मुझ जैसे कितनों को काटा है सोचो इसमें किसका घाटा है. तर या झाडांना वृक्षतोड केल्यामुळं कुणाचा घाटा आहे तर आपलाच घाटा आहे. कारण आपल्याला ऑक्सिजन भेटत नाही, व्यवस्थित पाऊस पडत नाही. याचं कारण जे आहे ते फक्त वृक्षतोड आहे. त्याच्यामुळे वृक्षतोड थांबवून झाडं लावणे आणि झाडं जगवणे ही काळाची गरज आहे. दर्शन करून मंदिराच्या परिसरामध्ये बसण्यासाठी खूप चांगली व्यवस्था इथे केलेली आहे. तुम्ही इथे आजूबाजूला पाहू शकता की किती चांगल्या पद्धतीने तुम्ही हे बसण्याची जे अरेंजमेंट आहे ती केलेली आहे. आणि इथे एकदम थंड आणि प्रसन्न वाटतं, कारण झाडे असल्यामुळे इथं पक्ष्यांचा अगदी किलबिलाट सुरू असतो. त्याच्यामुळे एकदम असं प्रसन्न वातावरण आहे. त्यामुळे या बालाजी मंदिराला तुम्ही नक्की एक वेळेस सुट्टीच्या दिवशी आपल्या परिवारासह नक्की अवश्य भेट द्या. अगदी कमी वेळामध्ये तुम्ही लातूर ते या मंदिरामध्ये येऊ शकता आणि विना शुल्क, म्हणजे इथे कसल्याही पद्धतीचा शुल्क नाही, प्रवेश शुल्क नाही. त्यामुळे अगदी कमी पैशामध्ये कमी वेळामध्ये एक चांगलं ठिकाण आणि प्रसन्न वाटण्यासाठी जर कोणतं असेल तर हे बालाजी औषधाचं बालाजी मंदिर आहे.